नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 6 ऑगस्टच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करणार आहोत काल दिलेल्या होमवर्क क्वेश्चनने। आणि कालचा होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता। तर बरेच जणांनी याचं उत्तर कमेंटमध्ये दिलेलं आहे, त्यांचं अभिनंदन ज्यांनी उत्तर दिलं। आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नसेल त्यांच्यासाठी आज आपण या प्रश्नाचं डिस्कशन करणारच आहोत। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, अहमदनगर जे काही जिल्हा आहे तो महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे मित्रांनो। हे आपल्याला परीक्षांमध्ये विचारलं जातं। त्यासोबतच हे पण आपल्याला माहिती लक्षात ठेवायची आहे की महाराष्ट्रातलं सर्वात मोठा क्षेत्रफळाने जिल्हा कोणता आहे, तर आपण आत्ताच बघितलं ते अहमदनगर आहे। महाराष्ट्रातील सर्वात क्षेत्रफळाने लहान जिल्हा कोणता आहे, तर मुंबई शहर हा सर्वात छोटा जिल्हा आहे क्षेत्रफळाने। त्यानंतर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर हा आहे आणि सर्वात लहान प्रशासकीय विभाग हा क्षेत्रफळाने कोकण हा आहे। हे पण आपल्याला परीक्षांसाठी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे किंवा मग नोट डाऊन सुद्धा तुम्ही करून ठेवू शकता। त्यानंतर मित्रांनो आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अर्थात ISS वरील EXIM-4 या मोहिमेसाठी कोणत्या भारतीय अंतराळवीराची निवड करण्यात आली आहे। ऑप्शन्स आपल्यासमोर आहे आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, शुभांशु शुक्ला। हे जे काय आहेत त्यांची हे जी काही EXIM ही जी मोहीम आहे नासा या अंतराळ संस्थेची, त्याच्यासाठी यांची निवड करण्यात आलेली आहे। तर त्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत। हे जे काही शुभांशु शुक्ला आहेत ते भारतीय हवाई दलामध्ये विंग कमांडर आहेत। प्रशांत बालाकृष्णन यांनासुद्धा बॅकअपसाठी घेण्यात आलेलं आहे, पण मुख्य हे जे काही आहेत अंतराळवीर म्हणून निवड कुणात झालेली आहे, शुभांशु शुक्ला। पण जर ह्यांना काही झालं समजा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कोणाला हे केलं जाईल बॅकअप, तर ते प्रशांत बालाकृष्णन नायर, हे आपल्याला माहिती पाहिजे। तसंच भारताचं गगनयान जे काही आपलं मोहीम होणार आहे त्याद्वारे आपण अवकाशामध्ये अंतराळवीरांना पाठवणार आहोत। तर त्या दृष्टीनं सुद्धा हे आपल्याला मिशन महत्त्वाचं आहे आणि गगनयान हा भारताचा पहिला मानव अंतराळ उपक्रम असणार आहे। आणि हेच जे काही अंतराळवीर आज नासाच्याद्वारे मोहिमेसाठी जात आहेत त्यातलेच हे जे 2 जण आहेत आणि अजून 1 जण आहेत, असे 3 जण गगनयान मोहिमेसाठी अवकाशामध्ये जाणार आहेत। ते भारताची स्वतःची अशी मोहीम असणार आहे मित्रांनो। त्या दृष्टीने सुद्धा हे आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे। तर भारताचे लक्ष्य काय आहेत हे सुद्धा लक्षात माहिती पाहिजे। जसं की 2035 या वर्षापर्यंत भारत अवकाशामध्ये आपलं स्वतःचं असं स्पेस स्टेशन उभं करणार आहे आणि तसेच 2040 या वर्षापर्यंत भारताचा पहिला अंतराळवीर हा चंद्रावर उतरवायचा आहे भारताला। हे पण आपल्यासाठी 2 लक्षात ठेवायचे आहेत। आता ISS म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे। इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असं त्याचं लॉंग फॉर्म असेल आणि हे जे काय आहे ISS ते पृथ्वीपासून 400 किलोमीटर वर अंतरावर असं तरंगतं असं स्टेशन आहे। एक प्रकारचं असं म्हणा की ते अवकाशयान आहे। त्या ठिकाणी जे काही जगातले अंतराळवीर त्या ठिकाणी जातात अवकाशामध्ये आणि ते त्या ठिकाणी थांबून वैज्ञानिक संशोधन असे करू शकतात, त्या ठिकाणी राहू शकतात, राहण्याची सुद्धा व्यवस्था असते त्या ठिकाणी मित्रांनो। तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आणि हे जे काही ISS आहे त्याची स्थापना 1998ला झालेली आहे आणि खूप सारे देश एकत्र आले होते, जसं की अमेरिका, युरोपमधले काही देश, रशिया असतील, जपान आणि कॅनडा, आणि त्यांनी हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उभं केलं होतं। आणि सध्या हे पण लक्षात ठेवायचं या दृष्टीने की रशिया हे जे काही देश आहे त्यांना 2024 या वर्षी या ISSमधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे आणि 2030पर्यंत रशिया स्वतःचं आपलं स्पेस स्टेशन उभारणार आहे अवकाशामध्ये। हे सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती यांचे निधन झाले आहे, त्या कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित होत्या। ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, A आणि B, अर्थात भरतनाट्यम आणि कुचिपुडी हे जे काही 2 शास्त्रीय नृत्य आहेत त्यांचा संबंध यामिनी कृष्णमूर्ती यांचा होता। तर त्यांच्याविषयी थोडीशी आपण माहिती बघणार आहोत। यांना मिळालेले पुरस्कार कोणते आहेत मित्रांनो, तर पद्मश्री
पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे 3 पद्म पुरस्कार या यामिनी कृष्णमूर्ती यांना मिळालेले आहेत आणि या आंध्र प्रदेशचे आहेत मित्रांनो, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तसंच इतर राज्यांचे शास्त्रीय नृत्य आपल्या परीक्षामध्ये विचारले जातात, त्या दृष्टीनं ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपण लक्षात ठेवायची आहे. जसं की भरतनाट्यम हे तामिळनाडूचं शास्त्रीय नृत्य आहे, कथकली केरळ राज्याचं आहे, कुचिपुडी आंध्र प्रदेशचं, ओडिशा या राज्याचं, छऊ पूर्व भारतामध्ये आणि कथक हा उत्तर भारतातलं शास्त्रीय नृत्य आहे. यावर प्रश्न विचारले जातात, त्या दृष्टीनं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर त्याविषयी ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, झारखंड या राज्याने मित्रांनो मुख्यमंत्री मैया सन्मान योजना सुरू केलेली आहे. त्या ठिकाणचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर हेमंत सोरेन आहेत. त्यांच्या सरकारने ही योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्याच्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. ही जी काही योजना आहे त्याची सुरुवात 16 ऑगस्ट 2024 पासून होणार आहे. ज्यांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल अशा कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1000 रुपये आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे सरकारमार्फत. आणि वयोगट जर विचारलं तर 21 ते 50 या वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच उद्देश काय आहे या योजनेमागचा? तर उद्देश मित्रांनो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या योजनेच्या दृष्टीने. तसेच मित्रांनो एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे आपल्याला की जे काही चालू घडामोडीशी रिलेटेड जे संपूर्ण जुलै महिन्यामागचा झालेला आहे त्या अख्ख्या संपूर्ण जुलै महिन्याच्या करंट अफेअर्सच्या आपण जे काही व्हिडिओ आहे ते आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते चेक करू शकता. ते व्हिडिओ संपूर्ण असा एक मोठा व्हिडिओ बनवलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. तसेच मित्रांनो त्याच्या नोट्ससुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्रामवरून ते PDF डाउनलोड करून घेऊ शकता आणि ते आपल्या रिव्हिजन पर्पजसाठी तुम्ही ठेवू शकता. तर ही आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची होती, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो आत्ताच आपण जसं झारखंड राज्याची योजना बघितली तसेच आपल्याला महाराष्ट्र राज्यानं सुद्धा ज्या 2 महत्त्वाच्या योजना मागच्या काळामध्ये सुरू केल्यात तर त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, परीक्षांमध्ये विचारल्या जातात. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्राची आणि लाडका भाऊ योजना या 2 योजना आपल्याला बघायच्या आहेत. माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात 1 जुलै 2024 पासून होणार आहे. लाभ किती मिळणार आहे महिलांना? तर दर महिन्याला 1500 रुपये. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न ज्यांचं 2.5 लाखापेक्षा कमी असेल त्या महिला या पात्र असतील. विवाहित, घटस्फोटित, निराधार आणि गरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि याची एज लिमिट काय आहे? तर 21 ते 65 या वयोगटातील महिला याचा लाभ घेऊ शकतात. तसेच लाडका भाऊ योजना आहे ती सुशिक्षित जे तरुण आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याद्वारे त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे मित्रांनो 6 महिन्यांचं. आणि या 6 महिन्यांच्या प्रशिक्षण काळामध्ये सरकार जे काय आहे ते आपल्या लाडक्या भावांना आर्थिक सहाय्य देणार आहे. जसं की 12वी पास असेल तर त्याला महिन्याला 6000 रुपये मिळतील. पदविका ज्यांची झालेली असेल अर्थात डिप्लोमा त्यांना 8000 रुपये महिन्याला मिळणार आहेत. पदवी तसेच पदव्युत्तर पदवी असेल तर त्यांना 10,000 रुपये आर्थिक सहाय्य सरकारकडून दिलं जाणार आहे. या योजनासुद्धा महाराष्ट्राच्या आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच नोवाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर ए असेल, गोल्ड मेडल त्याने जिंकलेलं आहे. नोवाक जोकोविच जे काय आहे त्याने नुकतंच सध्या चालू आहे पॅरिस ऑलिम्पिक त्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल हे जिंकून दाखवलेलं आहे मित्रांनो. त्याच्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. हा जो काही नोवाक जोकोविच आहे तो टेनिस प्लेयर आहे आणि सर्बिया या देशाचा आहे. सर्बिया त्याने आत्तापर्यंत 4 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत आणि 1 ऑलिम्पिक सुवर्ण आता नुकतंच जिंकलेलं आहे. आणि या नोवाक जोकोविचवर या अगोदर MPSC असेल किंवा इतर परीक्षांमध्ये ग्रँड स्लॅमवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून आपल्यासाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. स्टार करून ठेवा हा प्रश्न. गोल्ड मेडल त्याने जिंकलेला आहे नुकतंच. तसेच मित्रांनो आपल्या भारताने सुद्धा या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3 पदक जिंकलेले आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. आतापर्यंत 3 पदक कोणते आहेत ते ब्रॉन्झ मेडल भारताने जिंकलेले आहेत. तर त्यातले 2 मेडल हे मनू भाकर जे काही आहे नेमबाज तिने जिंकलेले आहेत आणि स्वप्नील कुसाळे म्हणून जो महाराष्ट्रीयन आहे मित्रांनो नेमबाज कोल्हापूरचा त्याने 1 ब्रॉन्झ मेडल भारतासाठी आणून दिलेलं आहे नेमबाजीमध्येच. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नाव.
आपल्यासाठी महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातलं स्वप्नील कुसाळे नाव. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटत आहे ते नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. भरपूर जण तुम्ही असे आहेत मित्र की फक्त व्हिडिओ बघतात आणि निघून जातात. मित्रांनो, तुम्ही कमीत कमी लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यामुळे आम्हालासुद्धा काम करण्याचं मोटिवेशन मिळतं मित्रांनो यातून. म्हणून लाईक करत चला, कमेंट करत चला. यामुळे आम्हालासुद्धा नवीन एनर्जीसह काम करण्याची प्रोत्साहन मिळतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की ब्रिटनची मानद फेलोशिप देऊन कोण क्रिकेटपटूचा सन्मान करण्यात आलेला आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, रवी शास्त्री. हे जे काही माजी क्रिकेटपटू आहेत, भारतीय माजी क्रिकेटपटू, त्यांना ही ब्रिटननं मानद फेलोशिप देऊन सन्मान केलेला आहे. तर यांना का देण्यात आलेला आहे सन्मान? तर क्रिकेटमध्ये त्यांनी 40 वर्षापेक्षा अधिकचं योगदान दिल्यामुळं त्यांचा हा सन्मान करण्यात आलेला आहे. तसेच आपल्याला इतर खेळ घडामोडीसुद्धा क्रिकेट विश्वातल्या माहीत पाहिजेत. जसं की पुरुष वन डे वर्ल्ड कप जी काही क्रिकेट स्पर्धा होती 2023ची, ती ऑस्ट्रेलिया या संघाने जिंकलेली आहे आणि याचं आयोजन भारतामध्ये झालेलं होतं आणि आपल्याला ऑस्ट्रेलियाने फायनल सामन्यामध्ये हरवून भारताला जेतेपद पटकावलं होतं वन डे वर्ल्ड कपचं, हे आपल्याला माहिती पाहिजे. तसेच पुरुष T20 वर्ल्ड कप जी स्पर्धा झाली होती 2024 यावर्षी, त्याचं मित्रांनो विजेतेपद हे भारतानं जिंकलं. कोणाला हरवून? तर साऊथ आफ्रिका या देशाला. तसेच महिला आशिया कप क्रिकेट स्पर्धा नुकतीच झालेली आहे 2024ची. त्यामध्ये श्रीलंका हा विजेता संघ ठरलेला आहे महिलांचा आणि त्याने कोणाला हरवलेला आहे? तर भारतीय महिला जी संघ आहे त्या महिला संघाला हरवलेला आहे. या आपल्यासाठी घडामोडी त्या महत्त्वाच्या आहेत, हे आपण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर जे काही महत्त्वाचे अवॉर्ड्स मित्रांनो, पुरस्कार जे आहेत ज्या मागच्या काही काळामध्ये देण्यात आलेले, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण यावर 100% प्रश्न परीक्षांमध्ये पुरस्कारांवर विचारला जात असतो. तर त्या दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मिस वर्ल्ड 2024चा किताब कोणी जिंकलेला आहे? क्रिस्टिना पिचकोवा, जे की चेक रिपब्लिक या देशाची आहे. मिस युनिव्हर्स 2023ची विजेती शेन्निस पलासियो ही आहे. ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते हे रामभद्राचार्य, जे की संस्कृतसाठी देण्यात आलं त्यांना, आणि गुलजार यांना उर्दूसाठी देण्यात आलं. मराठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा देवीदास सौदागर यांच्या उस्वन कादंबरीला देण्यात आला. मराठी साहित्य बाल अकादमीसाठीचा पुरस्कार हा भारत सासने यांच्या समशेर आणि भूत बंगला या कादंबरीला देण्यात आलेला आहे. हे IMP आहेत दोन्ही पण मराठी साहित्य अकादमी पुरस्कार मित्रांनो. यातला एकावर प्रश्न 100% आपल्याला परीक्षांमध्ये विचारला जात असतो. तसेच 33वा सरस्वती सन्मान पुरस्कार प्रभा वर्मा यांच्या रौद्र सात्विकम या कादंबरीला देण्यात आलेला आहे. तसेच लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन यांना. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 शाहरुख खान याला देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण 2024 प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे. आणि लोकमान्य टिळक पुरस्कार 2024ची घोषणा नुकतीच झालेली आहे, ते सुधा मूर्ती यांना देण्यात येणार आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यातलंच प्रश्न मित्रांनो पुरस्कारांविषयी आपल्या परीक्षांमध्ये विचारला जाणार. ही IMP पुरस्कार आहेत. सर्व परीक्षांमध्ये याच पुरस्कारांवर हे कुठं ना कुठं प्रश्न विचारले जात असतात. त्या दृष्टीनं हे IMP इन्फॉर्मेशन आपण लक्षात ठेवायचे आहे. वाटलं तर नोट डाऊनसुद्धा तुम्ही ते करून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो शेवटी जसं आपण होमवर्क क्वेश्चन देतो तसे आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे की महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर हे आपण सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. जरी उत्तर नाही आलं तरी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ते नक्कीच डिस्कस करणार आहोत. तरी मित्रांनो कमीत कमी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. तुम्हालाच याचा फायदा तुमच्या परीक्षेमध्ये होईल. म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जरी चुकलं तरी हरकत नाही, उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की जे काही संपूर्ण चालू घडामोडी जुलै महिना असेल त्या संपूर्ण जुलै महिन्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. तसेच त्याच्या नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 या ठिकाणी मोफत नोट्स त्या व्हिडिओच्या टाकलेल्या आहेत. ते तुम्ही जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण करंट अफेअर्सच्या ज्या काही अपडेट्स असतात त्याविषयी डेली माहितीही टाकत असतो. त्यात उपयोगी माहिती तुमच्यासाठी पाहिजे असेल तर टेलिग्राम जॉईन करा. आणि तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.